गतगळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाला 300 रुपये मिळावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। वारणा नगर इथल्या तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याला या मागणीचं निवेदन देण्यात आलं। गेल्या वर्षभरात साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळालाय, त्यामुळे गतगळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाला 300 रुपयांचा दुसरा हप्ता तातडीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। वारणा नगर इथल्या तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। येत्या 15 दिवसात दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील यांनी दिलाय। गेल्या वेळेला ऊस गेलाय, त्या ऊसाला दुसरा हप्ता 300 रुपये मिळाला पाहिजे। प्रामुख्याने ह्या 15 दिवसात कारखाना बोर्डानं प्रशासनानं योग्य तो निर्णय घ्यावा, नाहीतर ते आंदोलन आणि साखर अडवायचं नाही इलाजानं आम्हाला निर्णय घ्यावा लागतो। आता साखरेचे दर वाढल्यात, त्यामुळे द्यायला काय हरकत नाही। आणि त्याच्याबरोबर जे गळीत हंगाम संपल्याबरोबर 119 रुपये देणार होते महिन्याच्या आत, ते सुद्धा अद्याप दिलेलं नाही। ते सुद्धा ह्याबरोबरच ताबडतोब ह्या 15 दिवसाच्या आत मिळालं पाहिजेत अशी आमची सगळ्या शेतकरी संघटनेची मागणी। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, संपर्क प्रमुख अण्णा मगदूम, पन्हाळा तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम, विजय सावंत, अंकुश पाटील, अनिल माने, राजेंद्र मालगावे, अभय पाटील, तुषार पाटील, सुरेश पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते।